तर सिच्युएशन लई खराब होती का नव्हती? हे टेन्शन मध्ये बघितले तुम्ही कधी? टेन्शनच नाही. माती घे, जेव्हा खेळत मातीत बसले तर धरणी मा म्हणले की प्रभू तुमचा पर्स. ते म्हणले पर्स? तर डायरेक्ट म्हणले पर्स नाही, मला प्रसाद म्हणून खायचंय. माती खाल्ली. बलरामाने बघितलं, आई 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 माती खाल्ली. ते म्हणले मी नाही खाल्ली, खोटं बोलतोय. ते म्हणले आ कर. आ केलं ना तर पूर्ण युनिवर्स, पूर्ण ब्रह्मांड आईला तोंड दाखवलं होतं. मातीच त्यांच्या पोटात आहे तर ते कुठं माती खाणार आहेत? येस ऑर नो? मग ते सूक्ष्मातले सूक्ष्म आहेत आणि मोठ्यातले मोठे आहेत हे शास्त्र सांगतं. मग एक दिवस चोऱ्या करून खायचे. एक दिवस गोप्यांनी वेगवेगळी मिळून 2-4 गोपी आल्या आणि कंप्लेंट करायला लागले यशोदामायाकडे आणि म्हणल्या तुझं पोरगं चोरी करते. ते म्हणले चोरी करते? ते एवढं एवढं बाळ आहे, आमच्या घरी तर लई मागं नसतं. म्हणले थोडं द्या ना त्याला, मग काय फरक पडणार आहे? आम्ही थोडं नाही, आम्ही सगळं द्यायला तयार आहे. ते म्हणतं भिकारी आहे का? आमच्या घरी तर लई आहे, आमच्या घरी कमी आहे का? मी राजे तर बोर आहे. ते म्हणले मग? म्हणले लपून ठेवा. ते म्हणले कुठं? अंधारात ठेवलं ना त्याच्या अंगातून लाईट दिसती, त्याला दिसतं ते कुठं पण. ते म्हणले मग ठेवतच जाऊ नका. म्हणले ठेवलं नाही ना ते देवारा देऊन पाणी ओतून देतं. मग काय करायचं? म्हणले मग वर टांगून ठेवा. ते म्हणले ते जनरेशन प्लॅनचं 6x6 स्ट्रक्चर लावतं आणि वर जाऊन दही अंडे फोडतं. जसं भगवान कृष्णाने 5000 वर्षापूर्वी दही मिळत नव्हतं, ते मिळवण्यासाठी मित्रांना एकत्र घेऊन थर रचून वर चढून काय केलं? मटकं आणि वाटून खाल्लं. मग ह्या जगामध्ये भगवंतानी मेसेज दिलाय की जे काम तुमच्या एकट्याच्याने होणार नाहीये ना त्याच्यासाठी अशी टीम बनवा, मिळून काम करा आणि टार्गेट पूर्ण करा. तेव्हा मेसेज देऊन टाकलाय. मग एवढं ट्रिमेंडस सगळ्यांचा. इंद्र सगळ्यात मोठा आहे का नाही? त्याची पण जिरवली. ते म्हणले पाऊस पाडतोय, जेवढा दम आहे ना तेवढा पाड, तू माझाच सेवक आहे पण तुला माहित नाही साला मी तुझा पप्पा आहे. म्हणले पाड पाऊस. साला करंगुळीवर काय केलं? लटकून ठेवलं. 8 दिवस 7 रात्री. आणि तिथं बसून बासरी वाजत होते. म्हणजे भीती वाटली नाही पाहिजे ना टीमला. हो टेन्शन ना घेऊ, मजा करा तुम्ही. इसको तो मैं ऐसा ही पकड के रखूंगा. त्यानंतर मग गावातले थोडेसे म्हातारे माणसं, शहाणे माणसं काय म्हणले, बाळा तू थकला असेल, थांब आम्ही धरत होतो. जेव्हा हात लावायला लागले नाही म्हणले तूच धर. आणि डायलॉग काय होता माहितीये? लहान बाळे तू थकला असेल. इमॅजिन करा. याला एक्सलन्स मानतात, याला चमत्कार मानतात. याने तरी बुद्धी कळणं गरजेचं आहे ना. तू एक 5 किलोचा गोटा धरून बस 5 मिनिटं. असं धरायला लावलं ना, असं असं उभं केलं ना, किती तास धरू शकतात? किती वेळ धरू शकतात? भगवंत समुंदर आहेत आणि आपण एक पाण्याचा बूंद आहेत. गरम कढई, गरम तव्यावर तर एक बूंद पडला ना तर चर्र वाजतो, आणि जेव्हा समुद्र पडल ना त्याला ते तवा बुजून जाऊ शकतो. आपल्याकडे सगळ्या भगवंत सगळ्या क्वालिटी येतात, पण त्या लिमिटेड क्वालिटी आहेत. पण जेव्हा आपण भगवंताला कनेक्ट होतो, त्यांच्या नॉलेजवर चालायला लागतो, तर हळूहळू त्या क्वालिटी एक्सपांड व्हायला लागतात. आणि मग या समाजात आपलं कुटुंब नाही, आपण या जगाला आपलं कुटुंब समजायचा प्रयत्न करतो आणि आपल्या हातून मोठे महान कार्य व्हायला लागतात. आणि मग समाज त्याला डोक्यावर उचलून घ्यायला लागतो. दॅट्स इट. लास्टचा मुद्दा. नेक्स्ट, जर वैरागी बघितलं तर उद्या राजा बनणार होते, जंगलात गेले. मग याच्यातून वैराग्य काय? आपल्या हातून जर काही सुटत असेल, कुठं लॉस होत असेल, कोणी सोडून जात असेल, आपला प्रियकर सोडून जात असेल, आपली लॉस कोणी केला असेल, तर माफ करा आणि ऍक्सेप्ट करा त्या परिस्थितीला. यांनी हेच केलं. गोपिया किती प्रेम करत होत्या, राधा किती प्रेम करत होत्या. आणि जेव्हा गोकुळ सोडलं ना तर भगवान कृष्ण पुन्हा गोकुळात आलेच नाही. मथुरेत गोकुळ सोडल्यानंतर जेव्हा ते मथुरेला आले, सगळे प्रेम सोडून आले. पण आमची एक शमड बिमड जर प्रेम करत असेल, प्रेम तुटलं, ब्रेकअप झालो, देवदास बनलो, ते स्लोगन आणि ते स्टेटन, ब्रेकअप, असे दुःखी आत्मे जीव घेऊन फिरतात. अरे तो काळ होता, तो टेम्पररी पार्ट होता. एकत्र भेटले, सुख दुःख भोगलं. आता चेकआउटचा टायमिंग झाला होता. ते त्याच्या मार्गाला, तू त्याच्या मार्गाला. जिंदगी जगायची असते. हे सोरनो. पण तुम्ही म्हणतात नाही हे नातं सातो जन्मी टिकलंच पाहिजे, मग एकमेकाचे मुंडके दाबेतात. टिकणार नाही. गोंधू नका नाव चुकून. गोंधवलं नाव कुणाचं? सचिनचं.
आणि लग्न झालं महेश सोबत. आता नवऱ्याने प्रेमात हातात घेतला आणि त्याला नाव कोणाचं दिसलं? सगळे नाते टेम्पररी आहेत. मोटिवेशन मध्ये असं काय करू, किती लई लोक अशी इथे आहेत की ज्यांना पस्त व्हायलाय, गोंधूनची आयला निघतच नाही आता. हा ट्रेड जो आलाय ना, तर या ट्रेडला थोडंसं कमी केलं, परमनंट ते राहणार नाही. ह्या जगात काहीच परमनंट नाही. आणि त्यानंतर नाचते सामर्थ्यवान, जे युद्ध करून दाखवलं, मोठे मोठे डिसिजन घेऊन दाखवले, मोठ्या मोठ्या ऍक्टिव्हिटी करून दाखवल्या. त्यांच्या जीवनात पूर्णपणे आयुष्यभरामध्ये आहे ना सगळं करून दाखवलं त्यांनी. बाळ कसं बनावं, मैत्री कशी करावी, भाऊचा रोल काय आहे, मित्राचा रोल काय आहे, खेळायचं कसं, युद्ध कसं करायचं, शिक्षण कसं घ्यायचं, लोकांची सेवा कशी करायची, लोकांना दुःखातून मुक्त कसं करायचं, संसार करून दाखवले. म्हटलं जातंय 16,108 संसार करणं सोपं आहे गाव, आणि आपल्याच्याने एक व्हाय ना. पळकुटी कोण पळतात? मग चेक कर ना थोडं, यांनी कसा केला असेल. त्यांनी राईट मार्गाला धर्माचं पालन करून केलाय. आणि आपल्याला एक संसार करता करताय ना लबाड्या करावं लागतात, खोटं बोलावं लागतंय, चोऱ्या करावं लागतात. ही थुई आपल्या जिंदगीवर. मग काय फायद्याची अशी जिंदगी? ठीक आहे, अज्ञानपणामुळे झाला असेल, पण ज्ञान आल्यानंतर तरी, अंडरस्टँड झाल्यानंतर तरी आपण या मार्गावर नाही चाललो तर लई चॅलेंजेस तयार होऊ शकतात. काय वाटतं तुम्हाला? तर नाही झाले पाहिजे चॅलेंजेस. नेक्स्ट टॉपिक आहे 5 विषयामधला, काय आहे? भौतिक जगत. याला मटेरियल नेचर म्हटलं जातं. वाचा बरं. माझ्या अनेक शक्तीपैकी एक असणारी भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखालील कार्य करीत सर्व चराचर प्राण्याची निर्मिती. काय म्हणतात भगवंत? अनेक शक्तीपैकी फक्त एक शक्ती या सगळ्या जीवांची उत्पत्ती करते, त्यांचं पालन करते आणि त्यांचा संहार करते आणि त्यांना प्रकट करते पुन्हा. नेक्स्ट काय आहे? मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत, हे सूर्य उगतो टायमिंगला, चंद्र, पाऊस, उन्हाळा, हे डिसिप्लिन मध्ये आहेत. हे वाटतं तुम्हाला? मग डिसिप्लिन जिथं असतं तिथं कुणाच तरी कंट्रोल असतं. राईट और रॉंग? मग भगवंत म्हणतात की सगळे लोक डिसिप्लिन मध्ये राहतात, याचं कारण मी आहे. नाही तर सूर्यदेवाचं बायकोचं खटकलं, त्यांचा बर्थडे विश झाला नव्हता म्हणून त्याचं टेम्पर हल्लं आणि बायकोतून त्याची एवढी किरकिर झाली, बायको गेली माहेर निघून आणि सूर्यदेव डायरेक्ट 200 टेम्परेचरवर गेले. तरी तर सगळे चिकन हंडी, लॉलीपॉप, डायरेक्ट कबाब, बस ऐसा खाने का एक दूसरे को, लेकिन खाने वाला कोई नहीं होगा. येते का लक्षात? मग हे जे नियंत्रण चाललंय हे सगळं नेचर आहे, कंट्रोल होतं. आणि याच्यामध्ये 3 गुण सांगितलेत: सत्व, रासिक आणि तमोगुण. तमोगुणामध्ये काय काय असतं? वाचावर. वेडेपणा कळणं, आळस, कंटाळा, राग, अटॅचमेंट, नैराश्य, उदासीनता, अवलंबित्व, निर्भरता, आत्मशंका, अपराध, चिडचिड, व्यसन, गोंधळ, दुःख, अज्ञान, हे सगळे तामसिक एकदम लोअर थॉट्स आहेत. रासिक गुणामध्ये काय? अनलिमिटेड इच्छा, फलदायी, प्रत्येक कर्म जिथं फळ भेटत तेच कर्म करायचं. स्त्री पुरुषातलं आकर्षण, ऊर्जा, चळवळ, गतिविधी, महत्वाकांक्षा, कृती आणि बदल, हे रास्य गुण. आणि सत्वगुणामध्ये काय? ज्ञान, पापापासून मुक्त, सुखाची भावना, समतोल, सामंजस्य, चांगुलपणा, सर्वत्रीकरण, सर्व समावेशक, रचनात्मक, सकारात्मक दृष्टिकोन, तेजस्वी अस्तित्व आणि शांतीपूर्ण. आता या तिन्ही गोष्टी 3 रस्सी आहेत. त्या जर तुमच्या घरात तेल, मीठ, हळद आहे आणि याच्यापासून तुम्ही काही पण बनवू शकता. 3 कलर मधून किती कलर तयार होतील? कलर शेड होतील का नाही? 3 मिक्स केले 4था. आता 4था + 3 मिक्स करा 5वा. 5 + 1 मिक्स करा. तसं आपल्या वेगळ्या वेगळ्या जन्मात आपल्या बुद्धी, आपलं मन, हे 3ही गुणांनी वेगळे वेगळे विचार क्रिएट करतात आणि आपण ऍक्शन परफॉर्म करतो. म्हणून ही क्रिएटिव्हिटी तयार होती. ज्यांची लय तामसिक इच्छा आहे, तामसिक स्वभाव जास्त आहे, ते ह्या जगामध्ये दुःख फैलवणाऱ्या गोष्टी क्रिएट करतात. आणि ज्यांची सात्विक इच्छा आहे त्या जगामध्ये शांती फैलवणाऱ्या गोष्टी क्रिएट करतात. किती लोकांना वाटतं जुगार खेळणं चांगलं आहे? ते बेटिंग ऍप आहे ना कुठलं तरी, कुठलं क्रिकेटमध्ये, ड्रीम खेलने की, ड्रीम 11, मी इतना लगा इतना मिलेगा, जिम्मेदारी शिकवलो, लत लगने की संभावना. मग लत लागणार ना झक माऱ्या तर ऍडव्हर्टाईज करतोच का?
कशामुळे करू राहिलास? लत लावाय बॅड. अशी कुठली पण क्रिया ज्या क्रियेमधून लोकांच्या लाईफमध्ये दुःख तयार होणार त्याला बॅड कर्मा म्हटलात. कुठली पण क्रिया. किती लोकांना वाटतं आपल्या सनेजच्या मार्फत आणि आपण लोकांच्या हृदयात, लोकांच्या मनात, लोकांच्या शरीरात चांगली चेतना क्रिएट करू राहिलो. येस. मग याच्यामध्ये मेजर गोष्टी, याच्यामध्ये श्रद्धा पण 3 प्रकारात यायची. श्रद्धा, तामसिक, सात्विक, राजसिक, आवश्यक. ज्याची तामसिक श्रद्धा आहे ना तो थोड्या वेळासाठी पॉझिटिव्ह होतो, नंतर लगेच निगेटिव्ह होतो. दान पण तामसिक, सात्विक, राजसिक मध्ये येत. तुम्ही एखाद्याला दान केलं आणि त्यांनी मस्तपैकी क्वार्टर मारले जाऊन आणि जाऊन बायकोला फटकेलं तर कुठलं दान झालं? ते तुमचे पैसे त्यांनी भोगले, पण एनर्जी क्रिएट करणारा तुम्ही आहेत. राईट और रॉंग? तामसिक, सात्विक आणि राजसिक दानाचे पण प्रकार आहेत. काही लोकांना दान म्हणजे एवढंच वाटतं, फक्त कपडे दिले, अन्न दिलं, थोडे पैसे दिले, थोडी मेडिकेशन केलं, झालं सोशल वर्क. अरे पण सोशल वर्क करण्याची वेळ त्या लोकांवर आलीच का? हे जे समजू शकतो ना ते सगळ्यात हायर लेवलचं दान आहे. हायर लेवलचं चेतना शुद्धीकरणाचं. वाटतं का तुम्हाला? चेतना शुद्धीकरणाचं. आणि मग आज काही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असे काही लोक काम करतात की लोकांची चेतना शुद्धी करायला आहे. आणि ही हायर लेवलची चॅरिटी आहे, ही अनलिमिटेड लेवलची चॅरिटी. मग मला लोक म्हणतात की सर, एक जण मला प्रश्न विचारला की सर भगवद्गीता का भगवद्गीता वाचायला पाहिजे? त्यावेळेस मी त्याला म्हटलं, तुझ्या आयुष्यात किंवा आपल्या आयुष्यात कधी पण केव्हा पण तुमच्या आयुष्यात तुम्ही गोंधळलात, फार टेन्शनमध्ये आहेत, त्रासामध्ये आहेत, फार अडचणीत आहेत आणि तुम्हाला मार्ग भेटत नाही, भगवद्गीतेचा कुठलाही पेज ओपन करा. त्या पेजवरती तुमच्या आयुष्यात जे दुःख, जे अडचणी चालल्या, जे प्रॉब्लेम चालले त्याचं उत्तर तिथं असणार म्हणजे असणार. असणार म्हणजे असणार. हे मॅन्युअल आहे, मॅन्युअल. भगवद्गीता इज मॅन्युअल. मग मला असं म्हणायचं की हे जे सात्विक, राजसिक, तामसिक गुण आहेत याच्यामध्ये आहार पण सात्विक, राजसिक, तामसिक आहेत का नाही आहेत? सात्विक आहार म्हणजे फ्रुट्स आणि व्हेजिटेबलचा समावेश जास्त असतो आणि दुग्धजन्य पदार्थ. राजसिक आहार म्हणजे थोडा तिखट, तेज, उत्तेजना, एनर्जी क्रिएट करणारा आहार असतो. आणि तामसिक आहार म्हणजे असा आहार की जो माणसात काय करू शकतो, जे सगळ्या क्वालिटी आपल्याला आणू शकतो, जो शिळा आहार म्हणू शकतो. तामसिक आहारामध्ये नॉनव्हेज आहाराचा पण मोल्ड होतो. तामसिक आहारामध्ये असे आहार की जे आपल्या आयुष्यात आपल्याला फार डल करतात, पचायला त्रासदायक असतात, पचायला अवघड असतात, परत 2-2, 3-3 दिवस ते पचन होत नाही. या सगळ्या गोष्टीला आहार कुठला म्हटला तर तामसिक आहार. हे पण सांगितलंय भगवंतानी. हे भगवद्गीतेच्या 8व्या चॅप्टर मध्ये गेलात तर तुम्हाला कळून जाईल की माणसाला युक्त आहार पाहिजे, युक्त झोप पाहिजे, बॅलन्स पाहिजे. लाईफ पाहिजे की नाही पाहिजे? ही लाईफ आहे ना बॅलन्स जगण्यासाठी भेटली, मिनिंगफुल, पर्पजफुल जगण्यासाठी भेटली, तर आपण ते जगून गेलो पाहिजेत. तर नेक्स्ट टॉपिकवर जाऊ आपण. कालचक्र असतं, याच्यामध्ये टायमिंग फ्रेम आहे. सतयुग, त्रेता, द्वापर आणि कलियुग. हे 4 युग सांगितलेत. किती? सतयुगामध्ये 17,28,000 वर्ष असतात, त्रेतायुगामध्ये 12,96,000, द्वापर युगामध्ये 8,64,000 आणि कलियुगामध्ये किती? 4,32,000. आता फक्त 5,300 वर्ष झालेत. आणि असा एक कलियुग म्हणजे टोटल 4 कलियुगचं जर मिळून विचार केला तर 43,20,000 वर्ष. म्हणजे 4 युगचं जर आपण एकत्र केलं तर याला एक चतुर्युग म्हटलं तर मोठ्या युगाला. तर किती वर्ष? 43,20,000. आणि असं ब्रह्माजीचे 2,000 चतुर्युग होतात तेव्हा एक दिवस होतो. आणि असे ते 365 वर्ष जगतात. 365 दिन म्हणजे त्यांचं एक वर्ष. आणि असे ते 100 वर्ष जगतात. आणि त्यांचं जीवन म्हणजे महाविष्णूची एक श्वास. आता तुम्ही विचार करा की पृथ्वी नष्ट होणार आहे का? हा, भगवंताचे धन्यवाद माना की आणखीन 100-100 वर्षांनी कलियुगातने पाठवलं जिथं कापाकाप्या असतील. मग चालता परता कोणाला भूक लागली ना तर अन्न शिजवण्याचं नाही लोकांना, डायरेक्ट लचक दळून खाणार. ज्या वेळेस लंचला सुट्टी नसेल, फक्त भूक लागली की खाऊन टाकायचं एकमेकाला. भगवंताचे धन्यवाद मानले पाहिजे की भगवंताने आपल्याला लवकर पाठवले की नाही पाठवलं. मग कलियुगात फार वातावरण डेंजर होणार आहे. बारंबार भौतिक संसार का सृजन पालन तथा संवार होता है. एक जाळं बनतं आणि ते कीटक आहे ना, ते कोळी आहे ना, ते जागा खाऊन पण घेतो.
जर भगवंत एका जीवाला एवढी ताकद देत असतील की जाळस पेड कर आणि पुन्हा आखून घे, मग भगवंत ते ब्रह्मांड सोडून आकर्षित करून घेत नसतील का? आंब्याची कोई किती मोठी असती, एवढी किती मोठी, पण त्याच्यात किती मोठं झाड असतं. मग तुम्ही म्हणणार की ब्रह्मांड कसे श्वासातून बाहेर येतात. बुद्धी नका लावू. काय नका लावू? बुद्धी लावू. हा, बुद्धी लावले का तुम्ही ना भटकणार आणि तुमच्या बुद्धीला कोणी उत्तर देत बसणार, प्रश्न तयार होत जाणार. मग तर्क वितर्कामध्ये वेळ नाही घातला पाहिजे. नेक्स्ट काय, वाईट का घडतं, चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट का घडतं? चूज नाही करू शकत. तुमचे कर्म चूज करतात की तुम्हाला कुठं टाकायचंय. एखाद्या जॉब मध्ये तुमचा परफॉर्मन्स चूज करतो की तुमचं प्रमोशन होणार, की तुम्हाला डिमोशन केलं जाणार, की तुम्हाला लात मारून आउट करून टाकणार. राईट और रॉंग? मग भगवद्गीता श्रीमद भागवत स्कंद 3 मध्ये सांगितलंय, कर्मणा देवे नेत्रेन ऊपरवाला सब देख रहा है. ऊपरवाला सब देख रहा है. कॅमेरा जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्ही कसं राहतात? कॅमेरा फक्त बाहेरचा फोटो काढतो. कॅमेरा फक्त बाहेरचा फोटो काढतो. एक्सरे त्याला बाहेर काहीच घेणं देणं नाही, तो आत घुसतो. राईट और रॉंग? भगवंताला तुमच्या बाहेरचं काही घेणं देणं नाहीये, तुमच्या शरीराच्या आतचं काही घेणं देणं नाहीये. भगवंत तुमच्या हृदयात आणि तुमच्या मनात आणि तुमच्या बुद्धीत पाहतात की काय चाललंय, त्याच्यावरून डिसाईड होतं की तुम्ही काय करू राहिला. म्हणजे समाजाला जरी तुम्ही चुकीचे वाटत असताल पण भगवंताला तुम्ही राईट वाटले पाहिजेत. होऊ शकतं. राईट और रॉंग? भगवंताला तुम्ही राईट वाटले पाहिजेत. त्या काळात समाजाला तुकाराम महाराज चांगले वाटत होते का? नाही. जिजस चांगले वाटत होते, पैगंबर चांगले वाटत होते, कृष्ण चांगले वाटत होते, राम नाही. मी कालच सांगितलं, जब आप पैदा होगे तो आपसे लोग प्यार करेंगे, जब आप मर जाएंगे तब भी लोग आपसे प्यार करेंगे, आपका मूर्ति बनाएंगे. लेकिन बीच में आपको ना उलटा लटका लटका कर मारेंगे. तुम्हाला तुमची सुट्टी करावी. मग कर्मणा देवी नेत्रनं का म्हटलंय? कुणीच पाहत नसताना तुम्हाला कोण पाहते? कोणीच पाहत नसताना तुम्हाला कोण पाहते? तुम्ही म्हणतात देव पाहतो. फक्त देव नाही, 13 कॅमेरे पाहतात. आणि आपल्या मुलांना माहिती पाहिजे, मुलांच्या आईबापाला पण माहिती पाहिजे, मुलांच्या आजी आजोबाला पण माहिती पाहिजे. 13 कॅमेरे, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, चंद्र, सूर्य, तारे, या दिशा आणि हृदयातले परमात्मा आपल्या सगळ्या कर्माला साक्षीदार आहेत. ह्या मोबाईलवरून, ह्या CCTV वरून फक्त व्हिडिओ फुटेज, ऑडिओचं रेकॉर्डिंग होऊ शकतं. पण हे जे 13 कॅमेरे आहेत ना, हे तुमच्या मनावर, तुमच्या अहंकारावर, तुमच्या बुद्धीवर, तुमच्या शरीरावर सगळे तुमचे इमोशन्स सुद्धा कॅच होतात. आतापर्यंत असं काही टूल आलंय का, असा कॅमेरा आलाय का की इमोशन्स रेकॉर्ड होतात? आत मनात काय चाललंय नाही ना. पण भगवंताकडे असे कॅमेरे आहेत की ते तुमचे आत, तुमची भावना काय हे पण भगवंताच्या रेकॉर्डिंग मध्ये येत. मग तुम्ही म्हणता ना ॲपलने iPhone 15 आणलाय, नाही, फक्त लांबचं जवळ येतं. ते S24 आलाय, तो म्हणतो मी आता अर्धा किलोमीटरचा फोटो जवळ करून दाखवतो. पण आतलं मॅटर करतं. म्हणून मला असं वाटतं, दिखावा करा. तुम्ही मार्केटमध्ये दिखावा करताय, वर नका करू. तुम्हाला कळलं पाहिजे की मी सत्याच्या मार्गावर आहे, आणि लोकांना नाही कळणार तुम्ही काय करताय, पण तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही राईट मार्गाला आहेत. मग प्रत्येक कर्माचे साक्षीदार कोण येतं? परमात्मा. सांगितलं हृदयात रे, करावे तसे भरावे लागन. असं जीवन जगून जा. तुमच्या नातेवाईकात, तुमच्या मित्रामध्ये, किंवा तुमच्या परिवारात, किंवा तुमच्या आई वडील, बहीण, भाऊ, पत्नी, नवरा आखरी क्षणाला आहेत, हॉस्पिटलच्या बेडवर, स्ट्रेचरवर, सगळं करून सुद्धा त्यांना सुख भेटत नाहीये. आणि फक्त तुम्ही जाऊन तिथं एक 5 मिनटं त्यांसंग चर्चा करताय, त्यांची सगळी भीती नष्ट होतीये, सगळं दुःख नष्ट होतंय, जो त्रास होता तो नष्ट होतोय, आणि तुमच्या चेहऱ्यावर ना सुख आहे ना दुःख आहे. तुम्ही फक्त बॅलन्स जीवन जगू राहिलात. बॅलन्स आहे तुमच्या आयुष्यामध्ये. अशा सिच्युएशनला जर जायचं असेल तर आपली जिंदगी आपल्याला कॉन्शियसली जगावं लागेल. आणि मला विश्वास आहे की हॉलमधले लोक
एक 3 वर्ष 5 वर्ष जरी ह्या विचारांनी चाललेत ना, कुठलं नातं मध्ये सुख असो किंवा दुःख असो, कुठलं नातं बनो किंवा बिघडो, तुमच्या चेहऱ्यावर कधीही दुःख येणार नाही. फक्त तुम्ही जिथं जाताना तिथं फक्त असं एक वातावरण देतात की सगळे दुःखातून नष्ट होतील. म्हणजे जगातले सगळे मोठे मोठे डॉक्टर जिथं हात टेकतील तिथं फक्त तुमचा 5 मिनिटाचा संवाद हे शरीर आणि आत्म्याचं बंधन तोडून त्या जीवात्म्याला वाट लावू शकला पाहिजे. हे असं जीवन किती लोकांना वाटतं जगलो पाहिजे यार, हीच खरी सेवा. असं जेव्हा आपलं प्रोडक्ट काही काम करणार नाही, जेव्हा डॉक्टर काही काम करू शकत नाही, तेव्हा त्या जीवात्म्याचा बोज खाली करण्यासाठी जीवन जगलो पाहिजेत. हात टेकावं लागणार की नाही टेकावं लागणार? किती जणांना वाटतं सगळ्याला वाटा लावा लागणार आहे? किती जण ॲग्री करतात? सब लोगों के पास नंबर आने वाला है. सगळ्यांना वाटं लावायचे आणि त्या क्षणामध्ये तुम्ही नाही हारले पाहिजेत. बुद्ध जंगलात होते आणि त्यांना संदेश आला की वडील आखरी क्षण मोजतायत. बुद्ध त्यांच्या भिक्षूसोबत जेव्हा वडिलांना भेटायला लागले तर वडील नाही महाराज म्हटले. आणि त्यांच्या चेहऱ्यावर ना दुःख होतं, ना निराशा होती, ना चिंता होती, डोळ्यात अश्रूसुद्धा नव्हता. कारण की जिवंतपणेच जसं चिक्कू पिकल्यानंतर कोई बाहेर येते तसं जिवंतपणेच जीवन असं जगले होते बुद्ध की शरीराच्या नात्याच्या फार वर गेले होते. आणि ते कॉन्शियसली होते की पिताश्रींनी त्यांचं जीवन फार कॉन्शियसली जगले. आता ह्या शरीरातून त्यांच्या कर्मानुसार त्यांना पुढच्या शरीरात जावावं. सगळे नातेवाईक, पत्नी, आई रडत होती, पण बुद्धाच्या चेहऱ्यावर तेज होतं, त्यांच्या भिक्षुकाच्या चेहऱ्यावर तेज होतं. जे लोक कॉन्शियसली जीवन जगतात त्या लोकांच्या आयुष्यात लोक जिवंत असो किंवा लोक मेलेले असो, म्हणजे किंवा एखादं नातं चांगलं असो किंवा नातं तुटलेलं असो, ते जिवंत आणि मेलेल्या व्यक्तीबद्दल शोक करत बसत. याला म्हणतात हायर कॉन्शियसनेस. पण जिवंत हे खुशी आहे तर फुल खुशी मनवतात आणि मरायला लागल्यानंतर अक्षीबोक्षी रडतात. तर मला असं वाटतं लाईफमध्ये बॅलन्स आणण्याची फार गरज आहे आपल्या सगळ्यांना. आणि हीच तयारी आहे. 100 कोटी कमवणं म्हणजे जीवन नाही आहे, पण जेव्हा आयुष्यात ह्या गोष्टी ज्या मिळल्यात त्या चेकआउट व्हायला लागतील ना, तेव्हा आपली मानसिकता नाही हल्ली पाहिजे. याला म्हणतात मला वाटतं रिअल लाईफ. इव्हन आजूबाजूचे सुटतील तेव्हा पण नाही, आणि जेव्हा माझ्या शरीरातून मला निघायचंय तेव्हा सुद्धा नाही. समज माया कुछ भी हो जाए. किती जण ॲग्री करतात आपल्याला एक दिवस आपल्या मृत्यूची लढाई लढावं लागणार आहे, लढावं लागेल ना. चला त्यावेळेस घरवाले बाहरवाले डॉक्टर, कोई मेडिसिन, कोई बॉडी, कोई मन, कोई बुद्धि, कोई आपको साथ नहीं देगा. बस आप जो जिए हो ना कॉन्शियसली वो आपको साथ देगा. हे फार इम्पॉर्टंट आहे. म्हणून म्हणतात परीक्षेची तयारी केली, लग्नाची तयारी केली, जिंकण्याची तयारी केली, मोठं बनण्याची तयारी केली, तर मरण्याची पण तयारी करा, प्रिपरेशन करा. ॲक्सिडेंटली होऊन नका देवा मौतीला. पण ॲक्सिडेंटली तुम्हाला कोणीच उचलून नाही नेलं पाहिजे. आणि जर चुकून ॲक्सिडेंटली म्हणलात ना तर ती लाईफ फार घाणेरडी असेल. काय सांगितलं त्यांनी? ज्ञान आणि भक्ती ही जेव्हा येईन तेव्हा तुम्ही सुख आणि दुःखाच्या वरती जाऊ शकतात. मी आता समजतो ना तुम्हाला की सुख आणि दुःख त्याच व्यक्तीला लागू होतं की जो खालच्या लोअरला आहे, त्याला त्रास व्हायला लागतो. यासाठी प्रॅक्टिस करू शकलो पाहिजे आपण. आणि एवढं तर गॅरंटी आहे की आयुष्यात सगळीकडूनच हे इम्पॅक्ट येणार आहेत. याच्यामध्ये 3 कर्म सांगितले: कर्म, विकर्म, अकर्म. कर्म, चांगलं काम करा सुख भेटल, वाईट काम करा दुःख भेटल. आणि जेव्हा हे चांगलं वाईट करू करू थकतात तेव्हा भक्ती मार्गाला लागा. सगळी दुनिया तुमच्या आपोत असन, पण जेव्हा शरीर सोडतात तेव्हा आत्म्यावर कुठलाही डाग नसन आणि परमात्म्याचे दरवाजे ओपन होतील, हे शास्त्र सांगतं. मग सिंपल पाठ आहे. असं कर्म त्याला अकर्म म्हणतात. स्टीलची एक मोठी लोखंडाची भिंत आहे समोर, तुम्ही लाल आब्रकचा बॉल मारला, कुठला इन रिटर्न? बॅड कर्म. ग्रीन मारला तर, आणि मॅग्नेट मारलं तर. पण आता आपले जेवढे कर्म तयार होऊ राहिलेत, एक तर गुड होऊ राहिलेत किंवा बॅड होऊ राहिलेत. आपले असेच कर्म नाही होत की ज्या कर्माचं फळच जनरेट नाही होत. आणि त्या कर्माचं फळ जनरेट होऊन नसन द्यायचं. जी पण भगवंताची निस्वार्थ भावनेने जी भक्ती केली जाते त्याला म्हणतात अकर्म. तुम्ही म्हणतात आम्ही देवदेव करतो, पण ते सगळे कुठंतरी गुड कर्माचे फळं भेटण्यासाठी ते देवदेव चाललंय. किती जण ॲग्री करतात?
बाहेर देवळाच्या बाहेरचे भिकारी क्लिअर कळते भिकारी आहेत, पण आतलं लई डेंजर भिकारी आहे. काय वाटतं तुम्हाला? नारळ देतो महापोरग पास होऊन दे. 1 किलो पेढे वाटी दे. देव पेढा खातो का? देव नारळ खातो का? देव फुलाचं आता भावना मॅटर करते. येस ऑर नो? ती करणं गरजेचं आहे, श्रद्धा आहे. पण ज्या वेळेस तुम्ही एखाद्या देवी देवताकडे काही मागण्यासाठी जातात ना, त्या देवाच्या हातात पण देणं ऑथॉरिटी नाहीये. तुमच्या बँकेत बॅलन्स नसेल ना, तुमचा जावई जरी असून द्या कॅशियर, तरी तुम्हाला म्हणून फुट 150 तुझ्या अकाउंटला. येस ऑर नो? मग तुम्ही जरी गेले देवाकडे, नुसते देवाकडे येडे घालून राहिलेत, बँकेत पैसेच नाहीये, नाव सिबिल मध्ये आहे, आणि तुम्ही ATM घालून राहिलात. कर्म करा ना, बँकेत बॅलन्स करा ना, देवाच्या बापाला द्यावं लागेल. द्यावं लागेल का नाही द्यावं लागेल? हे देव सेवक आहेत, सगळे सेवक. मंदिर, मस्जिद, चर्च मध्ये गर्दी करू नका. हे जे मनुष्य जीवन कर्तव्य करण्यासाठी भेटलंय ते पण कॉन्शियसली, आणि ते करा. मग बघा यश, मान, संपत्ती सगळं भेटायला लागल. समजतंय का? जातात लोक, लेक्चर ऐकतात, तात्पुरत्या टाळ्या वाजतात, आणि बाहेर आले का जैसे तशीच डुक्कर पुन्हा जातं कशात? त्या गटारात. काय फायदा आहे सांगा मला? कसं होणार? बदलणं गरजेचं आहे का नाही? मग निष्काम भावनेने भगवंताकडे जातात का? जातात का नाही जात? आम्ही पण जायचो, देवा मला सुखास ठेव, आमच्या घरच्याला सुखास ठेव ना, सगळ्या दुनियाला सुखास ठेव. झोपला. एवढंच शिकलो होतो. तुम्हाला कोणी शिकवलंय का भगवंताला काय मागायचं? शिकवलंय कधी कुठं? आणि म्हणून आपण काही पण देवा सुख, काही ज्याच्याकडे काहीच मागायला नाही ना, ते म्हणून देवा सुखाचं ठेव, म्हणजे इनडायरेक्टली सुख मागितलं. देवा मला पण, माझ्या कुटुंबाला पण, आणि लोकांना आणखीन टेन्शन द्यावाला. देव म्हणतो मी कर्म करायला सांगितलं, त्यांचे फळं भोगायला नाही, येड मला म्हणते सुखात ठेवू. देव टेन्शन मध्ये, म्हणून देव असे उभं राहिलेत. कुठं असे उभं राहिलेत? समजतंय का तुम्हाला? देव टेन्शन, देव रिॲक्ट का नाही करत? आणि ज्या दिवशी कळतं ना की एखादा जीव भगवंत देवाकडच्या मंदिरात जातोय आणि काहीच मागत नाही, तेव्हा तो म्हणतो बस आता तू, मी माया सगळं काही नाहीये, तुला डायरेक्ट आता भगवंत सेटिंग करून देतो. समजते का तुला? हे समजणं गरजेचं आहे, फार इम्पॉर्टंट. मी भगवंताला काय म्हणतो? भगवंत मला सद्बुद्धी द्या की मी लोकांचं कल्याण करू. मी पण इथं काहीतरी मागू राहिलोय, पण मला वाटतं की लोकांचं कल्याण. आणि नेक्स्ट पार्ट मी म्हणतो की भगवंता मला तुमची भक्ती प्राप्त होऊन द्या. ह्या शरीराची, ह्या पत्नीची, ह्या आईची, ह्या बापाची, ह्या पोराची, ह्या नाशवंत शरीराची, ह्या टेम्पर रिलेशनची लई सेवा केली, पण रक्ताचं पाणी केलं, घाम काढला, दिवस रात्र मेहनत केली, तरी पण मी माझ्या शरीराला, माझ्या मनाला आणि या परिवाराला सुख नाही देऊ राहिलो. आता फक्त मला तुझी भक्ती पाहिजे. कारण की आत्मा काय म्हणतो? मला प्रेम पाहिजे आणि सेवा पाहिजे. आणि मला प्रेम पाहिजे आणि मला सेवा पण पाहिजे. जर मला पाहिजे तर मला लोकांची करावं लागेल. येस ऑर नो? मला प्रेम पाहिजे तर लोकांना प्रेम द्यावं लागेल. मला सेवा पाहिजे तर लोकांची सेवा करावी. आणि आत्मा सुखी होऊ शकतो फक्त परमात्म्याच्या भक्तीत. आणि तुम्ही जर म्हणले परमात्मा देव बाजूला, काही घेणं देणं नाहीये. तुम्ही जरी देवाला बाजूला करा, पण या समाजासाठी, त्यांच्या सुखासाठी लढा. कारण की त्यांच्या आतमध्ये पण परमात्मा बसलेला आहे. ती पण एक मोठी सेवा तयार होऊ शकते. कळतंय का? कळलं? मग देवाला जाताना आहे ना, चेक करा, भिकारी बनू नका, आतमध्ये जाऊन नुसते जेडे घालू नका. आणि वरवर मी पण देव करतो बरं का, रोज अगरबत्ती लावतो, रोज पूजा करतो, आठवड्यात मंदिराला पण जातो. आणि जेव्हा विचारलं ना प्रॉब्लेम काय, सर लय लोक निगेटिव्ह आहेत. काय बाई, तसं नाही, कळतच नाही लोक निगेटिव्ह का भेटतात. मला असं वाटतो अशी जोरात मारावं एखादी. आणि म्हणतो काय, मी आध्यात्मिक आहे. अध्यात्म म्हणजे काय? नारळ फोडणं, थोडं मंत्र जप करणं. देवाला कमी आहेत का असे? अर्जुनला गीता कोणाला सांगितली होती? भिकाऱ्याला का? ज्याला मोठा राजा बनायचं होतं अशा व्यक्तीला गीता सांगितली होती. गीता म्हणत नाही भगवे कपडे घाला आणि जंगलात पळा. अशा व्यक्तीला गीता सांगितली होती की त्याला भविष्यात राजा बनायचं होतं. राजासारखं ऐश्वर्य ह्या जगात कुणाकडेच नसतं. समजतंय का तुम्हाला? गीता तुम्हाला आहे ना पळकुटं बनवत नाही, वैरागी नाही बनवत, तुमच्या कर्तव्य पदावरती ठाम चालायला तयार करते गीता. समज में आया? अनसेकेबल फोकस असतो तुमचा. म्हणून अर्जुनाला लढायला लावलं होतं. नाही तर काही लोक म्हणतात ते बाबा झाले. आता कोणत्या अँगलने मी बाबा दिसतो? जे राक्षसी लोक ते म्हणणारच बाबा झाले. काही लोक म्हणू शकतात देवाचं नाव वापरतो, मग तू राक्षसच वापरेव.
कुठले पण काम सुरू करताना तुम्ही देवाची पूजा करतात का नाही करत? मग एकदाच करतात सोडून देतात. आम्ही फक्त त्यांना थोडंसं अप्लाय करायचा प्रयत्न करतोय. केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? किती लोकांची इच्छा आहे करायला पाहिजे? सर हम साथ देंगे सर आपको. किती लोक तयार आहे? नाही तर अशोक तोडे म्हटलं 2 लोक शिवाय द्यायला लागले आणि तेव्हा तू बेड मध्ये जाऊन बसला जेवण त्या शिवाय सरांना चायला एकटे आहेत सर. त्यावेळेस तुम्ही पण जागे झाले पाहिजे विचारायला लढायला. किती जण तयार आहे त्या गोष्टीला? जरी तुम्ही जागे नाही झाले तरी मला त्या त्रासामुळं पण त्रास नाही होणार. फक्त वाटण समोरच्याला त्रास होऊ राहिलाय. समज माया रोड लई खडबडीचा आहे पण एक जण रिक्षात आणि एक जण मर्सिडीज मध्ये आहे. त्रास कोणाला जास्त होईल? कधी कधी कॉन्शियसली जेव्हा माणूस जीवन जगतो ना समाजाला वाटतं याला लई त्रास होत असन पण त्याला त्रासच होत नाही. कारण की तो ऑलरेडी बुलेट प्रूफ जॅकेटमध्ये बसलेला आहे. उसको पता है जो भी सुख दुख गम खुशी आना जाना ये सब कुछ कर्मों की वजह से टेम्पररी है. तो बस जो आया था अभी जा रहा है. लोगों को लगता है बहुत दुख हो रहा है लेकिन मुझे अंदर से बहुत खुशी हो रही है. जो जा रहा है ना लौट के बहुत आएगा. मी तर म्हणतोय भगवंत पैसेच नाही पाहिजे तरी लय पैसे येऊ राहिलेत. मग कशामुळं? गुढकर्मा ओपन झालाय. जेव्हा 25 वर्षापर्यंत लय दुःख भोगत होतो लय कष्ट केले बरं का. 25 वर्षानंतर कष्ट कमी झाले पैसे लय यायला लागले. आणि 25 वर्षाच्या आधी कष्ट एवढे होते तरी 150 शर्ट घालत होतो. तार लावून चप्पल घालत होतो. मोबाईल घ्यायला पैसे नव्हते. 500 रुपयाच्या भाड्याच्या रूम मध्ये राहिलो. भूक लागली तर चहा पिऊन भूक भागवली. कधी पार्लेजी पाण्यात बिस्किट बुडवून घालले. मग तुम्ही आज लई मेहनत करताय मग तुम्हाला वाटतं फळ का नाही भेटत? याचं उत्तर काय माहिती आहे? हार्डवर्क इज इक्वल टू रिझल्ट. नो. हार्डवर्क इज इक्वल टू रिझल्ट. नो. हार्डवर्क प्लस सँक्शन बाय सुप्रीम सोल इज इक्वल टू रिझल्ट. एफर्ट इज इक्वल टू रिझल्ट. नो. एफर्ट प्लस सँक्शन बाय सुप्रीम सोल सुप्रीम पर्सनॅलिटी गॉड इज इक्वल टू रिझल्ट. याचा अर्थ काय? मी मेहनत केली त्याचं फळ तयार झालं 100% पण मागचं फळ बॅलन्स आहे 70%. तर ते बॅलन्स होऊन आता 30%च भेटते. कळलं का नाही कळलं? आणखीन प्रॉब्लेम काय नाही तर सगळ्या वर्गातले विद्यार्थी आहेत म्हणून मला लई रिपीट काही वर्ड बोलावं लागतात. बरं मराठीत सांगतो. मेहनत बरोबर फळ नाही. बरं जाऊन द्या. एफर्ट म्हणजे मेहनत आणि सँक्शन बाय सुप्रीम सोल म्हणजे भगवंत की जे तुमचे प्रिव्हियस कर्माला चेक करतात. तुम्हाला लोन कशावर डिपेंड भेटतं? आत्ताच्या स्टेटमेंटवर का भविष्याच्या स्टेटमेंटवर का पास्टच्या स्टेटमेंटवर? तुम्हाला बँकवाला काय म्हणतो? स्टेटमेंट आण, ITR आण, KYC डॉक्युमेंट. मग का शिकली जाईन? तुला काय द्यायचंय? तू म्हणतो लई मेहनत करतो सर हप्ता नक्की भरण की ती पण इवळ तिथं. त्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये आहे ना ते स्पेसिफिकेशन आहे ते टाकल्याशिवाय तुझं लोन अप्रूव्ह होणार नाही. मग आज तुम्ही लय चांगलं काम करतात पण माग मायनस आहे ते कोणी काशी करणार? म्हणून सांगितलं आता ज्या दिवशी मी लई मेहनत करत होतो त्या दिवशी मी फळ पण तयार होत होतं पण ते उंदराच्या बेळात जात होतं. म्हणजे ग्लासभर पाणी आणि उंदराच्या बेळात टाकलं तर काय होईल? बघितले का? पण उंदराचे बेळा असतात बघितले? शेतकऱ्याचे पोरं कोण कोणी देतं? त्यांनी बघितले असते. वारुळ बघितलं का? वारुळ. मग कधी कधी तुम्ही आज मेहनत करताय आणि जर फळ भेटत नसेल तर समजून घ्या त्याचं फळ भेटतंय पण मागची जी काशी होती ना सिव्हिल मधली तिथं जाऊ राहिलंय. याचं सोपं करून सांगतो. तुमच्यावर लोन आहे, तुमची EMI चाललेत, तुम्हाला पगार 5 लाख आहे पण EMI आहे 4,95,000. किती बॅलन्स राहील? ही आता हे नॉलेज आहे म्हणून हे कळतंय पण ऍक्च्युली जेव्हा रिझल्ट येत नाहीये ना याचं नॉलेज नाहीये म्हणून म्हटलं आता की रिझल्ट येत नाहीये. कोण म्हणलं रिझल्ट येत नाहीये? रिझल्ट येऊ राहिला है. जो आप लोगों को बोल रहे हो ना प्रोडक्ट के बारे में बिजनेस के बारे में वो लोग नहीं बोल रहे फिर भी रिजल्ट आ रहा है. समझ में आया? साला एक दिन ऐसा रिजल्ट आएगा कि हजारों लोग लाखों लोगों को आपके टीम में लाएंगे. आपकी मेहनत होगी 1% और प्रॉफिट होगा 1,00,000%. ये बहुत इंपॉर्टेंट बात है. समझ? म्हणजे एफर्ट प्लस सँक्शन बाय सुप्रीम सोल इज इक्वल टू
म्हणजे आजची मेहनत भगवंत पाठीमागे जातात, बघतात याचं बॅलन्स शीट काय आहे आणि त्याच्यातलं थोडंसं टाकून देण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्याची बॅलन्स शीट लई डेंजर आहे, ज्याचे पार 500% मायनस आहे आणि त्याने 10% काम केलं, याला रिझल्ट किती भेटल? तिकडे 490 होईल. आणि बोंबलत काय म्हणतो, मला भेटतच नाही. आता याला समजवण्यासाठी आध्यात्मिक नॉलेजची गरज असेल का नसेल? नाही तर माणूस काय करणार, वाईट कर्माला लागन, शॉर्टकट शोधन, मग बोंबलत बसन. ते तर काहीच करत नाही, ते तर सगळं वाईट करतात. म्हणून श्रीमंत गरीब, श्रीमंत श्रीमंत, गरीब गरीब हे बोंबलत बघत बसतात. मग रील बघतो, व्हिडिओ बघतो, पेपर वाचतो, पण मग सिगरेट पितो, दारू पितो, सगळं ते टेन्शन. फाईल ओपन तिथंच आहे. सोल्युशन काय? नाही भेटणार सोल्युशन. बरोबर? लँग्वेज ओके ना? म्हणजे माणूस कुठल्या पण सिच्युएशन मध्ये असतो द्या. बघा 1878चा एक श्लोक आहे आणि श्लोक मध्ये खाली मराठीमध्ये वाचा बरं. जेथे योगेश्वर कृष्ण व जेथे धनुधर पार्थ असतील तेथे श्री विजय ऐश्वर्य आणि अढळ नीती हे आहेच असे माझे निश्चित मत आहे. हे कोण म्हणतंय? संजय. ज्यांनी ऐकली होती लाईव्ह कॉमेंट्री, संजय साक्षीदार होता या गोष्टीसाठी. त्याचं म्हणणं आहे की जिथं अर्जुन आणि कृष्णाचा संवाद असेल तिथं पैसा असेल. पण तुम्ही म्हणणार पैसा असेल? यस, ह्या कामामुळे पैसा भेटतो. पैसा भेटतो म्हणजे काय? कारण की तुम्ही प्युअरिटीवर कामाला लागतात. तुम्ही लटकत बिटकत नाही, ब्लेमिंग, टेन्शन, फ्रस्ट्रेशन मध्ये थांबतच नाही. तुम्ही धपाधप बाउन्स बॅक करतात. म्हणजे जिथं भगवान कृष्णाचा आणि अर्जुनचा संवाद आहे तिथं पैसा असणार, तिथं विजय निश्चित असणार. होऊ शकतं छोटे मोठे लढाई हारणार, पण मोठी लढाई गॅरंटी जिंकणार. तिसरी गोष्ट, तिथं तुम्हाला ऐश्वर्य भेटन, प्रसिद्धी भेटन, तुम्हाला मान सन्मान भेटायला लागू शकतो. लोक तुम्हाला मानायला लागतील, लोक तुम्हाला रिस्पेक्ट करायला लागतील. आणि चौथी गोष्ट, तिथं आढळ काय असन? नीतिमत्ता असन, तिथं इक्वालिटी असन, तिथं पॉलिटिक्स नसन, तिथं पार्शलिटी नसन, तिथं रिलेशन वरती हा जवळ हा नाही, सगळ्याला सेम न्याय भेटन. कुठला शॉर्टकट, कुठलाच वशिला नसणार. सगळ्यांसाठी सेम रूल अप्लाय होतात. समज में आया? मग हे भगवद्गीता सांगते. हे 4 गोष्टी पाहिजे का नाही सगळ्यांना? पाहिजे का नाही पाहिजे? पैसा पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, विजय पाहिजे आणि तुम्हाला नीतिमत्ता पाहिजे असेल तर ह्या विचारावर चाला. मी जस्ट थोडस बोलतोय तरी पण तुमच्या हृदयात टच करतंय का नाही करत? करतंय का नाही करत? कित्येक लोकांच्या अडचणी सॉल्व्ह राहिल्यात, तर मग तुम्ही का नाही? मग आता एवढं सगळं रामायण झालंय, एवढं नाही होणार. आता याला आपल्या लाईफ मध्ये कसं आणायचं आपण याच्यावर चर्चा करूया. समजा तुमच्या आयुष्यात कोणीतरी तुमची निंदा करतंय, तुमच्या पाठीमागं बोलतंय, तुमच्या पाठीमागं तुमच्या कोणी लावालाव्या करतंय, किंवा तुमचा उत्साह डाऊन केला जातोय, किंवा तुमच्या आजूबाजूला असे काही लोक आहेत की ते तुमच्या पाठीमागं कोणीतरी बोलतंय, ते तुमच्या समोर आणून तुम्हाला सांगतात. करतात ना? कधी कधी तुम्ही कोणाच तरी स्टेटस पाहता तुम्हाला कळतंय माझ्यासाठीच ठेवलंय. कधी कधी तुम्ही कोणाच तरी पोस्ट पाहतात आणि तुम्हाला कळतं की ही पोस्ट कोणासाठी ठेवली त्यांनी? माझ्यासाठीच ठेवली. तेव्हा तुमची मानसिकता डाऊन होत असेल तर तुमच्या टीव्हीचा रिमोट त्यांच्या हातात आहे. कोणाच्या हातात आहे? त्यांच्या हातात. जेव्हा तुमची निंदा होती, तुमच्या पाठीमागं बोललं जातं, जेव्हा तुमच्या लाईफ मध्ये कुठेतरी कॉम्प्लिकेशन तयार कोणीतरी करण्याचा प्रयत्न करतं, त्यावेळेस एकच सांगितलं जातं की त्याला इग्नोर करा. काय करा? दुर्लक्षित करा. ह्या जगामध्ये लोकांनी देवाला सोडलं नाही, लोकांनी बाबाला सोडलं नाही, लोकांनी खेळाडूला सोडलं नाही, लोकांनी ऍक्टरला सोडलं नाही, लोकांनी राजकारणाला सोडलं नाही. तर तुम्ही कोणत्या झाडाचे पत्ता आहेत राजांनो? कोणाला सुट्टीत? 700-750 कोटी लोकसंख्या, त्याच्यातले 50% जे आपल्याला ओळखतात, त्याच्यातला एक येडा आपल्यावर नाराज आहे किंवा आपलं ऐकत नाही आणि आपण म्हणतो दाखवतोस तुला. गेली तुझी जिंदगी दाखवण्यात त्याला. लाईफ मध्ये जर तुमच्या आयुष्यात कोणी क्रिटिसाइज काड्या करत असेल, एकच पाठ, हाती चलता है तो कुत्ते बस भोगने का नहीं चलते रहने का. ओके, थँक्यू, डन, प्रॉब्लेम नाही. जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला वाटतं तुमच्यासाठी लोकांनी टाळ्या वाजायला पाहिजे, तर लोकांनी आता पहिली बँड वाजवली पाहिजे. जेव्हा लोक बँड वाजवतील ना तेव्हा म्हणायचं ओके टाळ्या वाजतील भविष्यात, चलो कामाला लागू. पीवी किती आले? सर तुमच्याबद्दल, मॅडम तो तुमच्याबद्दल असं बोलत होता. ग्रेट,
पुढच्या वेळेस तू चांगलं पण बोलून चल आपण सनीस कॉर्नर काढायचं आपल्याला. मागे एक पोस्ट म्हणून रील झाला आपला ना, लई पोस्ट म्हणून लोकांनी शिवाय दिली आपल्याला. काही कुठला पण टॉपिक लोक उचलतात, येस और नो. सिंपल पाठ आहे. तुमच्या आयुष्यात तुमच्या पाठीमाग लोक बोलणार. नवऱ्याच्या पाठीमाग बायको बोलते का नाही बोलत? बायकोच्या पाठीमाग, मेवण्याच्या पाठीमाग जावई काय मेवना कोण असतं, सासरे बोलतात का नाही बोलत? राजाच्या पाठीमाग बोलतात. आपल्या पाठीमाग लोक बोलणार आहेत. फक्त एक लक्षात ठेवा, आपल्या पाठीमाग बोललेलं आपल्यापर्यंत आणणारे जे कमी आहेत ना, ते खरे आपले शकुनी मामा, आपले रावण आहेत. त्यांना सांगा, राजा तुला मी कसा वाटतोय, मी तुला कशी वाटते, चांगली ना, तू सांग ना त्यांना. माझ्यापर्यंत का आला घेऊन? त्यांनी फक्त एवढं केलं होतं, तू तर हातभर सांगायला लागला मला. म्हणजे तुझी इच्छा आहे मी काठी घेऊन निघलो पाहिजे. आणि मोठ्या मोठ्या दुश्मन याच्यामुळे ओर राहिल्यात. किती लोकांना वाटतं आणि जर या दुश्मन होऊन नसेल द्यायचे ना, तर त्या लोकांना स्टॉप करायचं आहे का तयारी? सो क्रिटिसिझमला एकच पर्याय आहे, त्यांना ब्लॉक करा, त्यांचं ऐकू नका, त्याला इग्नोर करा. तुमच्या घरात साप आल्यानंतर तुम्ही काय करतात? हळूच म्हणतात दुसऱ्याच्या घरात जाय तुला 100 देतो. तुम्ही काय करतात? मारून टाकतात. मग असे जे काही लोक आहेत ना, जे आपल्याला त्रास देतात, आपल्याला हे करतात, तर त्यांना प्रेमाने व्यवस्थित समजवा की त्यांनी समाजात कुणाला त्रास नाही दिला पाहिजे. पीपल आर गार्बेज ट्रक. एक दिवस एक कॅब बुक केली एका व्यक्तीने, आणि बिझनेसमॅन होता चांगला, आणि कॅब ड्राईव्ह करत होते. एका चौकामध्ये एक ऍक्सिडेंट होता होता वाचला. ऍक्सिडेंट होता होता वाचला, त्याची काहीच चूक नव्हती, त्या समोरची चूक होती. तरी पण ते ड्रायव्हर उतरून आला, फुल खातात, उघड उघड. त्यांनी काच हळूच केली. येस सर, कळत नाही का, हे नाही का, ते नाही का, फुल ओरडला. हा माणूस एकदम शांत. येस सर, सॉरी सर, येस सर, सॉरी सर. आणि त्यानंतर एवढं 2-4 मिनिटं बोंबलला, आणि तो हा पॅसेंजर ड्रायव्हरला म्हणला, आपली काही चूक पण नव्हती, तुम्ही तर राईट गाडी चालवत होते, चूक त्याचीच होती. तो एवढा ओरडला तरी तुम्ही शांत कस काय राहिले? ते म्हणले, सर ह्या जगामध्ये आहेत ना, हे सगळे आजूबाजूचे लोक आहेत ना, हे कचऱ्याचे ट्रक आहेत, हे गार्बेज ट्रक आहेत, आणि यांना कोणीतरी पाहिजे तो कचरा कुठंतरी खाली करायला. यांच्याकडे ना फुल टेन्शन आहे, यांच्याकडे फुल द्वेष आहे, फ्रस्ट्रेशन आहे, प्रॉब्लेम्स आहे. यांच्या आयुष्यात फार अडचणी आहेत, फार वेगवेगळे बॅड अनुभव आहेत, त्यांचे निर्णय चुकलेत, यांच्या रिलेशनशिप मध्ये हेल्थ इश्यू, प्रॉब्लेम. आणि जेव्हा यांच्या तडाख्यात असं कोणी सापडतो ना, फुल म्युन्सिपाल्टीची गाडी त्याच्या हात खाली करतात. तर म्हणले, मग मी नको म्हणलो, मी आतून बाहेर झालो. त्याला वाटलं मी गाडी खाली केली, पण मी खालीच नाही केली. ते म्हणले, मी जर म्हणलं की हा मोबाईल मला तुम्हाला द्यायचा आहे साहेब, आणि तुम्ही नाही घेतला, तो कुणाकडे राहील? माझ्याकडे. तसंच तो द्यायला आलता, पण मी घेतलाच नाही. लोक देणार आहेत, डिपेंड तुमच्यावर आहे. तुम्हाला कोणीतरी येऊन म्हटलं, ए गाडो, आता 2 ऑप्शन आहेत, तुम्ही चेक करा. काय 4 पाय तर असतात गाढवाला, मला तर 2च आहेत. म्हणजे मी गाढव, आय रिजेक्ट दिस. हे तुमचं जे आलंय ना आम्हाला कोटेशन, मी याला रिजेक्ट करतोय. पण हे त्या वेळेला तो मनात विचार आठवायला स्पिरिच्युअलिटी आणि कॉन्शियसनेस आणि असोसिएशन लागतं. समजतंय का? अर्जुनाकडे नॉलेज नव्हतं का? भरपूर होतं, पण करोडो अरबो इमोशन्स होते. त्या टायमिंगला बॅड इमोशन्स ओपन झाले होते. समजते का तुम्हाला? कोणाला क्लिअर झाला पाठ की इथून पुढल्या काळात आपल्या आजूबाजूला किती घटना आपण हालायचं, रिजेक्ट करू शकलो पाहिजे. कारण की जगात कोणी काही पण देऊ शकतं, घ्यायचं, कारण की आपलं काही काम नाही. लोकांच्या शेतीमध्ये काही पण असेल, लोकांच्या पंक्तीत तुम्ही बसले ना, लोक म्हणणार बुंदी 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 बुंदी, तुम्हाला पाहिजे असेल तरच घ्या, नाही तर तुम्ही काय म्हणतात, अय नको. तसंच
लोक रागवतील, लोक धोका देतील, लोक सोडून देतील, लोक शिव्या घालतील, लोक पाठीमागं बोलतील, लोक निंदा करतील, लोक पार काड्या करू करू आपल्याला पाडायचा प्रयत्न करतील. पण तुमच्या हातात चॉईस आहे रिजेक्ट करण्याची. समजतंय का? समंदर में बहुत पानी है लेकिन जहाज को डुबा नहीं सकता तब तक जब तक जहाज अंदर आने नहीं देता. समझ में आया? कोई कितना भी आपको तोड़ने की कोशिश करने दो, आप तब तक नहीं टूटोगे बस जब तक आप टूटने के लिए तैयार नहीं होते. बघा नाही तर द लॉ ऑफ द गार्बेज ट्रक, द लॉ ऑफ द गार्बेज ट्रक हे लक्षात ठेवा. पॉइंट्स तुम्हाला कळून जाईल. तुमच्या मोबाईल मध्ये स्क्रीन गार्डला ठेवा की आजूबाजूला लोक असे असतील की जे कचरा जाणतील. Many people are like garbage truck. They run along full of garbage, full of frustration, full of anger and full disappointment. As their garbage piles up, they look for a place to dump. बघा काही लोक कोट वाचता स्टेटसला ठेवतात पण लाईफ मध्ये अप्लाय नाही करत. प्रॉब्लेम आहे. काय वाटतं तुम्हाला? कचरा ना काही होऊन देऊ आतमध्ये. चला दोस्तों, वक्त की एक बड़ी खासियत है कि ये अच्छा हो या बुरा हो बदलता जरूर है. यस, मेरा वक्त 25 साल के बाद बदला. मालूम नहीं अभी कब तक अच्छा चलेगा. यस और नो? वक्त अच्छा हो या बुरा हो डिपेंड है आपकी मेंटॅलिटी काय आहे. मेंटॅलिटी माहित नाही सिच्युएशन काय आहे पण त्याला बदललं पाहिजे. बघा अमिताभ बच्चनजी काय म्हणतात, चेंज इज द नेचर ऑफ लाईफ बट चॅलेंज इज द फ्युचर ऑफ लाईफ. सो चॅलेंज द चॅलेंज, नेव्हर चेंज द लाईफ. मध्ये प्रॉब्लेम आहे ना, पार्ट ऑफ लाईफ. पण त्या प्रॉब्लेम पासून जर पळाले तर ते प्रॉब्लेम आणखी वाढतील. पण त्या प्रॉब्लेमला तुमच्या समोर ठेवून त्या प्रॉब्लेमवर असा अटॅक करा की साला त्याचं पूर्ण खानदान तुटलं पाहिजे. येस और नो? पळू नका प्रॉब्लेम पासून. तुम्ही त्या प्रॉब्लेम पेक्षा मोठे आहेत. जब प्रॉब्लम आपसे बड़ा है ना तो आपको प्रॉब्लम से बहुत बड़ा बनना पड़ेगा. कडे उभा राहून भजतळे का कधी? कुठं कुठं उभं राहून तळले? कडेच्या बाहेर. कडेत नाही जायचं. मग प्रॉब्लेम मध्ये आत घुसून प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही भेटत. प्रॉब्लेम आणि आपण वेगळे आहोत ह्या व्ह्यूने जेव्हा तुम्ही त्याला बघायला लागतात ना तेव्हा सोल्युशन भेटायला लागतं. मित्रांनो, यश भिक्षेत भेटत नाही, त्याच्यासाठी पूर्ण तारुण्य वादळात घालावं. कालच बोललो होतो, कामयाबी खैरात में नहीं मिलती, पूरी जवानी संघर्ष में बितानी पडती है दोस्तों. कारण की जर तुमच्या आयुष्यात मोमेंटम करायचंय तर तुम्हाला बदलावं लागल. स्पिरिच्युअलिटी, आय लॉस मनी बिकॉज ऑफ समवन. जर तुमचे पैसे कुणामुळे तरी लॉस झालेत, कुणाच्या तरी निर्णयामुळे लॉस झालेत, कुणाच्या तरी मोटिवेशनमुळे लॉस झालेत, कुणीतरी तुम्हाला धोका देऊन गेले किंवा उसने दिले होते, बिझनेसचे दिले होते पण तुमचा पैसा आला नाही, दोन ऑप्शन आहेत. पहिलं तर तुम्ही प्रेमाने प्रयत्न करू करू ते पैसे काढणार पण त्याच्यात आसक्त होऊ नका. आणि दुसरे ऑप्शन काय, थिंकिंग, जेव्हा तुमचे सगळे प्रयत्न संपून जातात तर लिगल ऑप्शन ट्राय करण्याच्या अगोदर हे दोन ऑप्शन ट्राय करून बघा. पहिलं ऑप्शन, माझे 5 लाख रुपयाचा मला कोणीतरी लॉस करून गेलंय किंवा माझे 5 लाख रिकव्हरच झाले नाही किंवा त्याच्या निर्णयामुळे माझे 5 लाख कुठल्या तरी कंपनीत बुडून गेले. अशा सिच्युएशन मध्ये पहिला ऑप्शन हे म्हणजे काय की मागच्या कुठल्या तरी जन्मात माझ्याकडून त्याचे 4 लाखाचा कार्यक्रम झाला होता आणि आता व्याजासहित 5 लाखाचा कार्यक्रम करून गेलाय. पण हे ऑप्शन आहे ना, पटत नाही. आपण पापी नाही आहेत ना. मग आता बी ऑप्शन. मग तुम्ही असा विचार करा की मागच्या जन्मी कुठंतरी त्या माणसाच्या आयुष्यात माझ्यामुळे लॉस नव्हता झाला पण ह्या जन्मी त्यांनी माझा 5 लाख लॉस केलाय. पुढच्या कुठल्या तरी जन्मी व्याजने चक्रवाढी व्याजासोबत 7.5 लाख तर द्यावाच लागणार. चल बाय 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 बाय. हे जे मला लीडर लोक भेटलेत ना, हो लीडर लोकांना, तुमच्याकडे मागच्या जन्मीचे लय पैसे होते माझे. किती लोक ऍग्री करतात सोल्युशनला? बोला. जेव्हा लाईफ मध्ये यश भेटतं तेव्हा तुम्ही त्याचे कारण शोधत नाहीत.
पण जेव्हा कोणीतरी बँड वाजवतं, कोणीतरी लॉस करतं, तेव्हा फार पोलीस स्टेशन पर्यंत जातात, हाणामाऱ्या करतात, गुंड्या आणतात, फार धमक्याच्या धमक्या 1-1 किलोमीटर मेसेज टाकतात, ऑडिओ टाकून शिव्या घालतात. आणि तसं नाही निघलं तर दारू पिऊ पिऊ संध्याकाळी 10:30 नंतर जे कॉल होतात ना ते डेंजर असतात. कळले? ऑप्शन कळले का? आता काही जण म्हणले सर कळलेत पण आम्हाला अप्लाय नाही करायचं. काय अडचण नाही, शोध त्याला, कुठे हो त्याला, मग तो तुला कुठेला पुन्हा येईन, मग कुठं झेलमध्ये जा, मग वकील येईन पुन्हा सोडायला. नाहीतर मग उत्तर शोधा. असं का? कारण की जेलमध्ये कैदीच आहेत आणि आपल्याला कायद्यासोबत राहायचे. वी आर ऑल इन प्रिझन. कृष्णा सेज दॅट्स वाय कृष्णाची बर्थ कुठं झाली? जेलमध्ये. आणि आपल्या आजूबाजूला कैदीचे आहेत. आणि कैदी कसे असं तुम्हाला माहिती, घरात पण कैदी आहेत, नाही तर लई प्युअर जीवात्मे आहेत. अरे कस काय असे कायद्यासोबत जीवन जगताय तुम्ही आणि तुम्ही म्हणता असं का होतं? एक महिला कैदी आणि एक पुरुष कैदी दोघं मिळून तिसरा कैदी डाउनलोड करतात. हसत बोललोय मी थोडस चाष्टावारी. जनरली काही गोष्टी तुम्ही हसले का थोडा मूड फ्रेश होतो, बरोबर आहे ना? म्हणून माझा ट्यून समजून घ्या. शिकवायची स्टाईल माझी चांगली वाटली का तुम्हाला? म्हणजे हार्ट नाही होत ना? हार्ट झालं तरी समजून घ्यायचं की ऑपरेशन चालू आहे. बघा, रावण हा फार बुद्धिवान राजा होता, फार शक्तिशाली राजा होता, पण आतमध्ये अहंकार भरला होता, क्रूर होता. फक्त बहिणीने येऊन सांगितलं काय, माझं नॉक कापलंय, लगेच त्याने बायावर केल्या. कोण येतो, कोण येतो? आणि डायरेक्ट रिॲक्ट मोड मध्ये बदला घेण्यासाठी फाईट केली आणि पूर्ण नायनाट झाला. हे नो. मग मला सांगा, आज ह्या ज्या परिस्थितीमध्ये एवढे सगळी ताकद होती, एवढा बुद्धिमान होता, सगळे देव बिव सगळे तिथं कामाला होते, सगळे ग्रह लोक विव लोक सगळे, म्हणजे ते ग्रहमान वगैरे बदलतात ना, शनी बिनी सगळा तिथं, मोर तबीर तर सगळा तिथं कार्यक्रम. तरी हे भगवंताचे अवतार आहे ना, ह्या ब्रह्मांडात नाही येते, ब्रह्मांडाच्या बाहेरून येतात. समजते का तुम्हाला? हिरण्यकश्यप माहिती आहे ना, स्वतःचा पोऱ्या बापाला म्हणतोय यू आर नॉट पॉवरफुल. आणि कोण बाप? जो ब्रह्मांडाचा मालक आहे. आता कोणत्या बापाला आवडणार आहे असं? ते म्हणले ए शिक्षक कोण याचा, नी याला शाळेत याला सांग की मी ती पॉवरफुल आहे. पुन्हा आणलं 6 महिन्यांनी प्रल्हादाला, विचारलं हु इज पॉवरफुल? ते म्हणले विष्णू इज पॉवरफुल. शाळेला माझंच प्रोडक्ट मला रिजेक्ट करू राहिले. आज आपल्याकडे काही नाही, आपले पोरं मानत नाही, तो पाठ वेगळा आहे. पण ज्याच्याकडे सगळ्या ब्रह्मांडाची संपत्तीचा मालक त्याचा पोऱ्या म्हणतो आय डोंट लाईक यू, आय लाईक विष्णू. आता मग काय करतो बाप? किती कार्यक्रम करतो, कापायला लागतो, भाना मारायला लागतो, आग्नीत बसवतात. ती होळी का त्याची बहीण पण ती टीम वर्कला सपोर्टला झाली आणि मग ती फार जळून जाते त्या होळीमध्ये. म्हणून लोक बोंबलतात बा 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 होळीमध्ये. बोंबलतात का नाही बोंबलतात होळीमध्ये? पण शहरामध्ये तर काहीच माहित नसतं होळी बिळी काय आहे वगैरे. हे सोडणं याच्या पाठीमागे लॉजिक आहेत का नाही? आणि शेवटी आखरी क्षणाला जेव्हा सगळे प्रयत्न थकतात तर स्वतः बाप पोराला म्हणतो आप देखता हो साला तुझे कोण आता है बचाने के लिए. बाप फुल शक्तिशाली, फुल पॉवर, त्याचं राज्य आहे आणि उभा राहिलाय हॉलमध्ये राजवाड्याच्या. सांग तुझा देव कुठे, बोल तेरा भगवान कहा है? तर प्रल्हाद म्हणतो मेरा भगवान कहा नहीं है पप्पा, सब जगह पे, कहीं पे भी भगवान देखो, कहीं पे भी मिलेगा. ते म्हणतो ऐसा है तो एक खंबे में है क्या? यस पप्पा, एक खंबे में भी भगवान है. आणि त्यावेळेस काय केलं जातं? तो गदा काय करतो आणि त्याच्यातून काय येतो बाहेर? याला म्हणतात हायर डेडिकेशन, प्युअर भक्ती, शुद्ध भक्ती. समजतंय का? एक हायर लेवलचे रिझल्ट कधी जनरेट होतात? जर तुम्ही फोकस असताल, जर तुमची मेहनत असेल, जर तुम्ही एकाग्र असताल, जर तुम्ही सत्यतेने काम करत असताल, जर तुमची कमिटमेंट हाय असेल, तुमचा बिलीफ लेवल हाय असेल, तुमचं डेडिकेशन नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड असेल आणि कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही वातावरणात, किती पण भीती असून द्या, जर तुम्ही तुमचं टार्गेट, तुमच्या स्वप्नाला, तुमच्या गोलला जर पकडून असताल ना, तर जगामधल्या एक्सलन्स गोष्टी, टॉपच्या गोष्टी भोगायला तुम्हाला चान्स आहे. टॉपच्या गोष्टी कशामुळं?
वाय असे किती किड्या मुंग्यासारखे जन्माला जाऊ राहिलेत, मरून जाऊ राहिलेत. कोणाबद्दल बोललात आहे का? जो हायच पर्पज साठी जिंदगी जगतात ना त्यांच्याबद्दल बोललात. तुम्ही सत्याच्या मार्गाला चला, किती पण अडथळे असून द्या, तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचा मार्ग भेटणार आहे. सो नेव्हर गिव्ह अप. भगवंतानंतर, आई वडिलांनंतर सगळ्यात जवळचा व्यक्ती जर बायकोला कोणी असेल ना, कोणी? नवरा. नवऱ्याला जर कोणी असेल ना, तर चला बायको. राजकारणी लोकांसोबत फिरतो, 12 गावाच्या पंचायती करतो, घरच्याला येऊन शिवाय देतो, अशा राक्षसाचं लग्न नाही झालं पाहिजे. पण त्यांनी काय काय दिलं, त्यांनी काय काय केलं, त्यांची क्षमता नसताना रक्ताचं पाणी करून आपल्याला सगळं काही दिलं ना, चला ते सांगण्याची वेळ आली आज. काय वाटत तुम्हाला? नाहीतर झोपताना आय लव्ह यू, उठताना आय लव्ह यू, जेवल्यानंतर आय लव्ह यू. ते आय लव्ह यू पण म्हणत असेल, डोकं दुखायला लागलं. म्हणलं तू जगातली सगळ्यात चांगली आई आहे माझ्यासाठी, कारण तू माझ्यासाठी खूप काय केलंय बाई. मला तुला कडकडून भेटायचंय, कारण फार त्रास झालाय माझ्यामुळे तुला. इथून पुढे मात्र तुला खरंच त्रास होऊ देणार नाही. ग्रेट 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 सर, ग्रेट.